औषधाच्या नावाखाली गोवा राज्यनिर्मित बनावट देशी दारू मद्याच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाची धडक कारवाई. गुन्हा दाखल. एकूण ₹71,36,00,000 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त. माननीय श्री राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय श्री प्रसाद सुर्वे साहेब, सह आयुक्त दक्षता व अंमलबजावणी राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये माननीय श्री विजय चिंचाळकर साहेब, विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर, तसेच माननीय श्री प्रदीप पोटे साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज या कार्यालयाच्या पथकामार्फत दिनांक 1/3/2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरील म्हैसाळ फाट्याजवळ रोडवर मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली या परिसरात सापळा रचून बनावट गोवा राज्यनिर्मित महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता येणाऱ्या देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणारा 10 चाकी कंटेनर, जिचा वाहन क्रमांक MH40CT 2814 या वाहनावर छापा टाकून वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून आयात करीत असताना विविध प्रकारचे देशी दारू मिळून आले आहे. त्यामध्ये कोकण संत्रा 999, रॉकेट संत्रा, सिमला संत्रा, गोवा नंबर 1 संत्रा देशी दारू या विविध प्रकारच्या देशी दारूमध्ये साठा मिळून आला असून त्याची एकूण किंमत ₹41,36,00,000 इतकी आहे. तसेच सदर वाहनामध्ये बनावट नंबर प्लेट क्रमांक MH46BM 5751 व WB 23F7876 मिळून आली असून विविध 3 प्रकारचे बनावट औषधांची बिले मिळून आली आहेत. त्यामध्ये मे अरिस्टो फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड भोपाल मध्य प्रदेश, मे निकिता फार्मास्युटिकल्स स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड नागपूर व मे रुसन फार्मा लिमिटेड अंकलेश्वर गुजरात या कंपन्यांच्या नावाची बनावट औषधांची बिले मिळून आली आहेत. सदर गुन्ह्यामध्ये नमूद मुद्देमाल वाहनासह एकूण 71,36,00,000 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये लभजीत गुरमेत सिंह वय 32 राहणार पिलभीत उत्तर प्रदेश हा इसम मिळून आला असून त्यास ताब्यात घेण्यात आलाय. सदर इसमाकडे गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा मुद्देमाल गोवा राज्यातून आणला असून पुढे नागपूर या ठिकाणी घेऊन जाणार असल्याची माहिती सांगितली आहे. सदर आरोपीकडे आणखीन अधिक तपास चालू आहे. सदर आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 E 80, 81, 83 व 90 अन्वये गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. सदर कारवाई श्री दीपक सुपे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज, श्री लक्ष्मण पवार, श्री अजय लोंढे, श्री जयसिंग खुटावडे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज, तसेच इरफान शेख सदुनी, श्री विनायक खांडेकर, श्री स्वप्नील कांबळे, श्रीमती कविता सुपने व श्रीमती शाहीन शेख जवान राज्य उत्पादन शुल्क मिरज आदींनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री दीपक सुपे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज हे करत आहेत.